नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शेतीत काम करताना अनेकदा अनपेक्षित संकट येतात, अपघात घडतात आणि अशा वेळी कुटुंबाला मोठा आधार हवा असतो. तर आज आपण अशाच एक महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती बघणार आहोत, जी आपल्या शेतकरी कुटुंबांना आर्थिक सुरक्षा देते. ती म्हणजे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना. यापूर्वी या योजनेचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे, परंतु आता यात एक मोठी अपडेट आहे. पूर्वी या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागत होता, परंतु आता ही योजना पूर्णपणे महाडीबीटी पोर्टलवर आली आहे. म्हणजेच आता अर्ज करणं खूप सोपं झालं आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाची एक अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे की शेतात काम करताना जर एखाद्या शेतकऱ्याचा किंवा त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यांचा अपघाती मृत्यू झाला किंवा त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. पूर्वी ही योजना वेगळ्या नावाने ओळखली जात होती, पण आता ती सानुग्रह अनुदान योजना म्हणून ओळखली जाते. आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आता या योजनेचे सर्व अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. या योजनेअंतर्गत जर अपघाती मृत्यू झाला तर कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात. 2 डोळे किंवा 2 अवयव कायमस्वरूपी निकामी झाले तर 2 लाख रुपये मिळतात आणि 1 डोळा किंवा 1 अवयव कायमस्वरूपी निकामी झाला तर 1 लाख रुपये मिळतात. नैसर्गिक अपघात जसे की पूर, वीज पडणे, सर्पदंश, विंचूदंश, वन्य संपदाचा हल्ला, अपघाती मृत्यू जसे की रस्त्यावरील अपघात, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, खून, वीजबाधा आणि शेतीत काम करतानाचे अपघात, ट्रॅक्टर पलटी होणं, शेती अवजारांमुळे झालेले अपघात, उंचीवरून पडणे, आग लागणे या प्रकारच्या अपघातामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नैसर्गिक मृत्यू, आत्महत्या किंवा गुन्हेगारी कृत्य करताना झालेले अपघात या योजनेमध्ये समाविष्ट नाहीत. तर आता प्रश्न येतो की या योजनेसाठी कोण पात्र आहेत? महाराष्ट्रातील 14 ते 75 वयोगटातील कोणताही शेतकरी ज्याच्या नावावर 7/12 उतारा असेल, शेतकऱ्याची पत्नी किंवा पती आणि शेतकरी कुटुंबातील असा कोणताही एक सदस्य ज्याचे नाव 7/12 उतार्यावर शेतकरी म्हणून नोंदवलेले असेल, असे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांसोबतच कुटुंबातील इतरही पात्र सदस्यांना सुरक्षा मिळते. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कागदपत्रे. महाडीबीटीवर अर्ज करताना काही कागदपत्रे तुम्हाला स्कॅन करून अपलोड करावी लागतील. त्यामध्ये अपघातग्रस्त व्यक्तीसाठी 7/12 उतारा ज्याच्यावर अपघातग्रस्त व्यक्तीचे नाव असावे, मृत्यूचा दाखला, फक्त मृत्यू झाल्यास FIRची प्रत, पोलिसांचा पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, मृत्यू झालेला असल्यास हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याचे प्रमाणपत्र, अपंगत्व झाल्यास जिल्हा शल्य चिकित्सक किंवा सिव्हिल सर्जन यांनी दिलेले कायमस्वरूपी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, अपंगत्वाचे टक्केवारी स्पष्ट करणारा अहवाल, वारसदार किंवा अर्जदाराबाबत अर्जदाराचं आधार कार्ड, पासबुकची प्रत ज्यावर पैसे येणार आहेत ते, वयाचा पुरावा आणि ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा इलेक्शन ID आणि महत्त्वाचं म्हणजे तलाठी किंवा तहसीलदार यांनी दिलेले वारसा प्रमाणपत्र. या योजनेसाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत महाडीबीटी mait.gov.in या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्रात किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात नक्की ठेवा. अपघात घडल्यापासून 45 दिवसाच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रे अचूक आणि खरी असावीत. वारसदार प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे ते लवकरात लवकर तयार ठेवा. शेतकरी मित्रांनो, ही योजना आपल्यासाठी एक मोठा आधार आहे. या योजनेचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा. मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.